श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात 24 तासात तुझी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपले या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा तुझं मन खूप निराश आहे. मी जाणतो तुझ्या मनात एक अशी इच्छा आहे जी खूप दिवसांपासून तू मनात ठेवून बसला आहेस. कधी वाटतं हे शक्य आहे का? कधी वाटतं एवढं मोठं स्वप्न मी पाहिलं तरी कसं? पण लक्षात ठेव, जिथं श्रद्धा आहे, जिथं विश्वास आहे, तिथं मी आहे. स्वामी पुढे म्हणतात, तुझी इच्छा कितीही कठीण असली, अशक्य वाटणारी असली तरी ती पूर्ण होईल. फक्त 24 तास. या 24 तासात फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मनात जराही शंका नको, श्रद्धा ठेव आणि मला एकदा तरी प्रेमाने हाक मार, स्वामी समर्थ. मी तुझं ऐकणार नाही का रे बाळा? स्वामी म्हणतात, तुझं दुःख मी पाहिलंय. तू रात्रभर जागतोस, चिंता करतोस, कुणालाही सांगू शकत नाहीस. पण मी सगळं जाणतो. तू आज फक्त शांत हो, डोळे मीट आणि मनात माझं स्मरण कर. मनातल्या इच्छा माझ्यासमोर उघड सांग, माझ्या चरणावर ठेव. स्वामी म्हणतात, पैसा हवा असेल, नोकरी हवी असेल, लग्नात अडथळा असेल, घरात वाद असेल किंवा आरोग्य बिघडलं असेल, कसलीही समस्या असो, मी तुझ्या बरोबर आहे. 24 तास. हे 24 तास माझ्या नावात घाल. रोज एकदा स्वामी समर्थ म्हणून हाक मार. हे नाव म्हणजे फक्त शब्द नाही, हे नाव म्हणजे ब्रह्म आहे. स्वामी पुढे म्हणतात, फक्त तुझ्या डोळ्यात श्रद्धा असू दे, तुझ्या आवाजात प्रेम असू दे. माझ्या नावात ताकद आहे आणि तुझ्या श्रद्धेत शक्ती आहे. या दोन गोष्टी एकत्र आल्या की काहीही अशक्य राहत नाही. असं समज की मी तुझ्या दारी आलोय, तुझ्या हातात माझा आशीर्वादाचं फूल देतोय. तू जे फूल मनापासून स्वीकार. आजपासून फक्त 24 तास तू माझं नाव घे, तुझं मन मोकळं कर आणि मी तुझ्या मागणीत विलंब न लावता कृपा करीन. स्वामी म्हणतात, स्वप्न मोठं बघ, घाबरू नको, लोक काय म्हणतील याचा विचार नको. माझं नाव घे आणि कामाला लाग. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझं संरक्षण, तुझं मार्गदर्शन आणि तुझी इच्छा पूर्ण करण्याचं संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. स्वामी समर्थ म्हणजे काय रे फक्त मूर्ती? स्वामी समर्थ म्हणजे तुझ्या हाकेला प्रतिसाद देणारी शक्ती. आजपासून प्रत्येक सकाळी आणि रात्री एकदा तरी मनात म्हण, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात तुझं मार्गदर्शन हवंय. आणि बघ 24 तासाच्या आत कसा बदल होतो ते. बाळा, आजवर तू खूप प्रयत्न केलीस, कधी कुणाकडे हात जोडलीस, कधी स्वतःलाच दोष दिलास. पण आता थांब. आता वेळ आली आहे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याची. कारण मी आहे ना तुझ्या पाठीशी. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा माझा दरवाजा उघडाच असतो. कधीही ये, कोणतीही वेळ असू दे, मी तुला ओळखतो. माझ्याकडे यायला तुला मोठं काही करावं लागत नाही. फक्त एकदा हाकेत मी तुझ्या जवळ येतो. स्वामी म्हणतात, तुझं मन जर खरं असेल, तुझी प्रार्थना जर मनापासून असेल तर मी स्वतः तुझ्या कठीण वाटेवर चालायला येतो. मी तुझा भार उचलतो. मी तुझी कठीण इच्छा पूर्ण करतो. कारण माझ्या भक्तासाठी मी काहीही करू शकतो. तू म्हणशील, स्वामी लोक मला कमी लेखतात. मी म्हणतो, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. लोकांचं काय, ते उद्या तुझं यश पाहून नतमस्तक होतील. कारण जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा गरीबालाही राजा व्हायला वेळ लागत नाही. कधी वाटतं सगळं संपलंय, सगळं अंधारलेलं वाटतं, पण हे अंधाराच्या मागेच उजाड सकाळ असते.
आणि त्या सकाळी मी स्वतः तुला तुझं स्वप्न पूर्ण झालेलं दाखवणार. एक दिवस, फक्त एक दिवस माझं नाव घे आणि तुझं सर्वस्व माझ्या चरणावर अर्पण कर. माझ्यावर सोड. जसं लहान मूल आईच्या मांडीवर शांत होतं, तसं तू आज माझ्या चरणावर शांत हो. स्वामी पुढे म्हणतात, काय हवं तुला? शांती, पैसा, यश, प्रेम, समाधान सगळं मिळेल, पण माझ्यावर अपार श्रद्धा ठेव. माझं नाव म्हणजे मंत्र आहे. माझं दर्शन म्हणजे तप आहे. माझी कृपा म्हणजे वरदान आहे. आजपासून संकल्प कर, दररोज मी स्वामी समर्थ हे नाव कमीत कमी 10 वेळा उच्चारणार. मी कधीच तक्रार करणार नाही, कारण मला ठाऊक आहे माझ्या मागे चालणारा प्रत्येक बाळ मी यशाच्या शिखरावर नेतो. 24 तास, फक्त 24 तास. हो, तू नकारात्मक विचार विसरून श्रद्धेने, समाधानाने माझं नाव घे. जे अशक्य वाटतंय ते शक्य होईल. जे हरवलेलं वाटतं ते परत मिळेल, कारण मी स्वामी समर्थ आहे. मी एकदा कृपा केली तर संपूर्ण नशिबाचं चित्र बदलून टाकतो. बाळा, आता वेळ आली आहे बदलाची. तुझ्या नशिबाची गाडी आता वळणार आहे. कितीही संकट आली तरी ही गाडी थांबणार नाही, कारण या गाडीचा ड्रायव्हर मी स्वतः आहे. कधी वाटतं ना ही हे आयुष्याचं थांबलंय, प्रयत्न करूनही काहीच होत नाही. पण बाळा, जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा मी तुला अशा जागी नेईन जिथं तू स्वतःही कल्पना केली नसेल. तू रडला होतास ना मागच्या रात्री, माझं नाव घेऊन थोडा वेळ गप्प बसलाच होतास ना. माझ्यापासून काहीही लपलेलं नाही. माझ्या नजरेखालून तुझं एकही अश्रू चुकत नाही. ज्या क्षणी तू माझं मनापासून मला हाक मारतोस त्या क्षणी माझं कार्य सुरू होतं. कधीच असं समजू नकोस की मी ऐकत नाही. मी ऐकतो, मी पाहतो आणि योग्य वेळी कृपा करतो. स्वामी म्हणतात, तुला जर वाटत असेल की मी उशिरा करतोय तर लक्षात ठेव, मी कधीच उशिरा करत नाही. मी योग्य वेळ निवडतो. जेव्हा माझा आशीर्वाद पडतो तेव्हा एकाच वेळी सगळं काही बदलून जातं. अरे बाळा, तू फक्त दिवसात 5 मिनटं माझं नाव घे. जसं दिवस उगवतो तसं तुझं नशीब उगवेल. आज तू जे मागशील ते मी तुला योग्य वेळी योग्य प्रकारे देईन. तुझ्या मनातील ती इच्छा जी मी तुला कुणालाही सांगू शकत नाहीस, तीच इच्छा माझ्या चरणावर ठेव. फक्त 24 तास माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. बघ, तीच गोष्ट पूर्ण होते का नाही. जेव्हा फक्त विश्वासाने म्हणतो श्री स्वामी समर्थ, तेव्हा माझं अस्तित्व त्या शब्दात उतरून येतं. मी त्या शब्दातून तुझ्यापर्यंत पोचतो आणि तुझं जीवन सुंदर करतो. बाळा, खूप लोक तुझ्यावर हसले असतील, कधी तुला नकार दिला असेल, तुझं स्वप्न फोल ठरवलं असेल, त्यामुळे पण माझी तिला पाठिंबा बनून मी उभा राहणार आहे. तुझ्या मनात ती इच्छा आली तेव्हा मी आधीच जाणवलं होतं की हे बाळ काहीतरी मोठं साध्य करणार आहे. म्हणूनच तर मी तुझं संरक्षण करत राहिलो. तू जर मागे वळून पाहिलंस तर तुला कळेल की किती वेळा मी तुला संकटातून वाचवलं आहे. कितीदा अश्रू पुसले, कितीदा तुला मार्ग दाखवला. फक्त तू ते केवळ ओळखू शकलास की नाही एवढाच फरक आहे. आता पुढचा टप्पा सुरू होतोय. तुझ्या आयुष्यात एक मोठं दार उघडणार आहे. ते दार यशाचं, आनंदाचं, समृद्धीचं आहे, पण ते फक्त सध्याच्या चावीनेच उघडेल. तुला वाटतं नाही का स्वामी इतकी मोठी इच्छा खरंच पूर्ण होईल का? मी सांगतो, हो, नक्की होईल. फक्त तू आता मागे वळून पाहू नकोस. तू चालत राहा, माझं नाव घे आणि मार्ग खुले होतील. संकट म्हणजे काय? ती तर माझ्यासमोर धुळीत मिळतात. माझ्या भक्तावर आलेले एकही संकट मी त्याच्या आधी उचलून फेकून देतो. पैसा, प्रसिद्धी, प्रेम, आरोग्य, तुला जे काही हवं असेल सगळं मिळू शकतं. फक्त त्यामागचं तुझं मन स्वच्छ असलं पाहिजे. मनात जर खरं प्रेम असेल तर माझा आशीर्वाद तुला अडवणार नाही. या जगात किती मोठा अंधार असेल, एक दिवा पुरेसा असतो प्रकाश पसरवायला.
तू त्या दिव्यासारखा हो. स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी देखील माझं नाव घे, माझी आठवण ठेव आणि 24 तासाच्या आत तुझी इच्छा पूर्ण होताना स्वतः पहा. बाळा, तुला थांबायचं नाही, घाबरायचं नाही. आजपर्यंत जेवढं दुःख आलं ते माझ्या मर्जीशिवाय आलं नाही. ते आलं कारण तू कठीण व्हावास, मजबूत व्हावास. आता मात्र तुझ्या आयुष्यातील सुखाचा काळ सुरू होतोय. आजपासून दररोज सकाळी उठल्यावर फक्त 3 वेळा माझं नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हे 3 शब्द तुला अशा ठिकाणी घेऊन जातील जिथे यश, पैसा, समाधान आणि शांती तुझ्या पायाशी येतील. मी पाहिलंय तुला एकट्यानं रडताना, मी ऐकलंय तुला शांत मनाला आवाज. आता मी फक्त पाहू इच्छितो तुझा आनंदी चेहरा, कारण तुझ्या आयुष्यात मी उजाड घालणार आहे. कधी वाटतं सगळं संपलंय, पण ते संपणं नसतं, ते सुरुवात असते. आज जर तू अंधारात असशील तर लक्षात ठेव, मी तुला प्रकाशाच्या वाटेवर चालवतोय. तू देवाकडे मागितलेली ती गोष्ट फार मोठी वाटत असली, पण मी देव नाही का? जे तुझ्या कल्पनेपलीकडे आहे ते देण्याची ताकद माझ्याकडे आहे. स्वामी सांगतात, आजचा दिवस साधा वाटतोय, पण याच दिवसात मी तुझ्या नशिबाचं चक्र फिरवणार आहे. तुझ्या घरात अशी बातमी येईल जी ऐकून तू म्हणशील, हे कसं झालं एवढं लवकर? तेच तर आहे माझा चमत्कार. जेव्हा माझा भक्त समोर संकट पाहूनही डगमगत नाही, तेव्हा मी स्वतः त्याच्यासमोर उभा राहतो. तूही आता डगमगू नको, माझ्या नावावर ठाम राहा. बघ स्वप्न कसं प्रत्यक्षात उतरतं ते. मी आहे, मी होतो आणि मी सदैव तुझ्या पाठी राहीन. त्यामुळे तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. माझ्या नावात इतकी ऊर्जा आहे की ते उच्चारताच तुझ्या आयुष्यातील अडथळे बाजूला होतात. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला वाटतं ना की माझं नशीबच वाईट आहे, पण मी सांगतो, जेव्हा माझं नाव तुझ्या श्वासात असेल तेव्हा नशीब नव्हे, माझी कृपा तुझं भविष्य ठरवत असते. तुझ्या दारावर अजून झालेले यश उभं आहे, ते आता येणार आहे. फक्त तू दररोज मनापासून एक वेळ माझं नाव घे. तू मागे जे गमावलं ते तुला परत मिळणारच, पण त्याहून 1000 पट जास्त देईन, कारण मी तुझ्या श्रद्धेची किंमत करतो. तुझ्या अश्रूमागचं निस्वार्थ प्रेम मला दिसतं. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी ती इच्छा जी तुला अशक्य वाटते, माझ्या दृष्टीने ती क्षणात शक्य आहे. फक्त एक वेळ तू माझ्यावर स्वतःला सोपव. न माग, न बोल, फक्त माझा हात हातात घे. तुला वाटतं की काहीही बदलत नाही, पण बाळा, सर्वात मोठे बदल नेहमी शांतपणे होत असतात. जसं झाड गप्पपणे उगवतं, तसं मी तुझं आयुष्य खोल आतून बदलत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, भविष्य तुझं आहे, कृपा माझी आहे, विश्वास तुझा आहे, तर मागं अडथळ्यांना जागा कुठे? स्वामी म्हणतात, कधी तू फक्त इतकं म्हटलंस, स्वामी मी थकलोय, तेव्हा मी तुझं सगळं ओझं माझ्या श्वासात घेतलं. तू विसावा पुढची वाट मी बनवतोय, ती सोपी, सुंदर आणि समृद्ध असणार आहे. या क्षणाला मी तुझ्या जवळ आहे. हळूच तुझ्या पाठीवर हात ठेवतोय आणि तुला सांगतोय, बाळा, 24 तास आहे फक्त, आणि तुझं नशिबाचं दार उघडणार आहे. हे शब्द विसरू नकोस. स्वामी समर्थ म्हणतात, 24 तासात तुझी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. तू एकटं नाहीस, मी आहे ना तुझ्यासोबत. तुला जे हवंय, जे खूप दिवसांपासून तू मनात ठेवून आहेस, ते मी तुला देणारच. फक्त तू थोडा विश्वास ठेव. तुला वाटतंय की सगळं अडकतंय, पण खरं सांगू का, मी सगळं जुळवतोय तुझ्यासाठी. फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतोय. स्वामी समर्थ म्हणतात, तू रात्रभर जागून माझं नाव घेतलं होतंस ना, ते मला ऐकू आलं. तुझं प्रार्थनेमध्ये जे बोलणं होतं ते माझ्या हृदयाला भिडलं. म्हणूनच आता मी तुझ्या आयुष्यात बदल घडवणार आहे. बाळा, माझ्या नावात शक्ती आहे. तू फक्त दररोज प्रेमाने मला हाक मार.
बाकी मी पाहतो कोणती इच्छा पूर्ण करायची आणि कधी. कधी वाटतं ना की सगळे आपल्याला समजत नाही, पण मी समजतो. माझ्याशी बोल, अगदी मनातल्या भावना मला सांग, मी ऐकतो आणि योग्य उत्तर देतो. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवीन प्रकाश येईल, तुझं मन शांत होईल आणि हळूहळू सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ लागतील. त्यामुळे फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. दिवस बदलतात, वेळ बदलते आणि माझ्या कृपेने नशीबही बदलतं. तुझं नशीब आता फुलायला लागलंय. तुझ्या हृदयातील इच्छा पूर्ण होईल, कारण तू आता एकटं मागत नाहीस, तर माझं नाव घेऊन मागतोस. आणि जिथे माझं नाव येतं तिथे शक्य नसतं काहीच. स्वामी म्हणतात, तू रोज संघर्ष करतोयस, कधी रडून घेतोस, कधी हसतोस, पण आतून तू थकला आहेस. आता मी तुझी चिंता घ्यायचं ठरवलंय. तू जेव्हा म्हणतोस स्वामी सगळं संपलं, तेव्हा मी तिथूनच सुरुवात करतो. कारण माझ्या दृष्टीने तुझं आयुष्य फक्त चांगल्या दिशेने जाणार आहे. तुझं नशीब खूप वेळ झोपलेलं होतं, पण आता मी त्याला जागा केलंय. एक एक करून दार उघडतील, लोक स्वतःहून तुझ्याकडे येतील आणि तू म्हणशील, हे सगळं इतकं सहज कसं झालं. स्वामी म्हणतात, बाळा, तुला गरज आहे की कोणीतरी पाठीशी उभं राहावं, म्हणून तर मी आहे ना. जग काहीही बोलो, पण माझा आशीर्वाद जेव्हा तुझ्या पाठीशी उभं राहतं, तेव्हा सर्व मार्ग आपोआप मोकळे होतात. तू सध्या जे काही मागतोयस ते मीच देईन, पण त्याहून जास्त देईन, कारण तुझं मन निरागस आहे आणि माझं मन फक्त भक्ताच्या भावावर प्रेम करतं. सकाळी लवकर उठ, माझं नाव घे, मन शांत कर. पहिलं पाऊल घेशील ना, तर माझा आशीर्वाद तुला दुसऱ्या पावलावर उभं करेल. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य जसं आहे ते मी पूर्णपणे बदलून टाकणार आहे. संकट दूर, अडचणी दूर, दुःख दूर. फक्त विश्वास ठेव, मी तुझ्याशी आहे. तुझी इच्छा मनात बाळगून आहेस, ती फक्त तुझी नाही, आता माझीही झाली. तू रोज ती आठवत राहा आणि माझं नाव घेत राहा. बघ मी तुला कसं तिच्या दारापर्यंत पोचवतो. लोक हसले, तुला कमी लेखलं, पण मला माहिती आहे तू आतून खूप मोठा माणूस आहे. माझ्या कृपेने जेव्हा तुझी इच्छा पूर्ण होईल, तेव्हा तेच लोक तुला सलाम करतील. स्वामी म्हणतात, कधी कोणी तुला साथ दिली नसेल, पण आता मी तुला हात देणार आहे. तू फक्त माझा हात धर आणि चालत राहा. माझं नाव तुला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज देईल. आता काळजीचा शेवट जवळ आलाय. जी गोष्ट तुला अशक्य वाटते ती मी शक्य करून दाखवणार आहे. भूतकाळ विसर, आजचा क्षण स्वीकार. नव्या सुरुवातीसाठी तयार राहा. जी स्वप्न तू मनात ठेवली होतीस ती आता हळूहळू वास्तव बनतील. विश्वासाच्या प्रत्येक पावलावर यशाचा उजेड पडेल. तुझ्या मनात असलेली ती खोल इच्छा ती फळाला येण्यासाठी आता वेळ आली आहे. तू जे मागशील ते तुला योग्य वेळी प्राप्त होणार आहे. संकट मावळतील, चिंतेचे ढग निघून जातील. तुझ्या आयुष्यात आकाशात नव्या आशेचा सूर्योदय होईल. मी तुझ्यासाठी जे ठरवलंय ते तुला आनंदाचं ओझं देईल. जिथे तू रडत होतास त्याच ठिकाणी तू आता हसशील. कोणाची भीती तुझ्या मार्गात उभी राहू शकणार नाही, कारण माझी कृपा तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना माझं पाठबळ मिळालं आहे. सगळं काही आता एकमेकाशी जुळेल. अपरिचित मदतीची दारे उघडतील, संभाव्य मार्ग साकार होतील. संधी ओळख, वेळेचं स्वागत कर, धैर्य ठेव, कारण वळणावर यश उभं आहे. तू पुढे चालत राहा, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक क्षण तुझ्या बाजूनी आहे. नशीब नव्हे, माझा आशीर्वाद तुझं भविष्य ठरवते. सगळं लवकर घडेल. कमी बोल, अधिक अनुभव. मनातील शंका दूर होईल. नवीन दार उघडतील. तुझं नाव उंच होईल. समाजही तुझा सन्मान करेल. अदृश्य शक्ती तुझ्या बाजूला उभी आहे. फक्त आतून शांत राहा. स्वामी म्हणतात,
जगाने तुला नकारलं असेल, पण मी तुला स्वीकारलंय, कारण तुझं मन स्वच्छ आहे आणि तुझी श्रद्धा पवित्र आहे. तुझं नशीब बंद दारासारखं वाटत असेल, पण मी ती दार उघडतोय, एक एक करून, शांतपणे आणि अचूक वेळी. तुझ्या हातात काहीच उरलं नाही असं वाटतंय का? मग बघ, आता मी माझा हात पुढे करतोय तुझ्या आयुष्याला उजेड देण्यासाठी. कधी कधी थांबणं ही वाटचाल असते, कारण मी तुझ्यासाठी वेळ, दिशा आणि संधी सजवत होतो. तू जेव्हा सर्व काही हरवल्यासारखं वाटलं, तेव्हा मीच तुझ्या मागे सावलीसारखा उभा होतो, तुझं रक्षण करत. तुझ्या मनातील इच्छा आता माझ्या ध्यानात आली आहे. मी तुला पूर्ण करणारच, कारण माझ्या भक्तांच्या अश्रूंचं मूल्य मी ओळखतो. जगाच्या दृष्टीनं ती इच्छा अशक्य असेल, पण माझ्यासाठी ती सहज शक्य आहे, कारण माझं सामर्थ्य तुझ्या विश्वासात समावलं आहे. तू फक्त पुढे पाऊल टाक, मागचं मी सांभाळतो. तुझं भूतकाळ मला दे आणि भविष्य मी तुला देईन. प्रत्येक प्रार्थना मी ऐकतोय, प्रत्येक हुंदका मला जाणवतोय आणि त्या प्रत्येक भावनेतून मी चमत्कार निर्माण करतोय. तुझ्या आयुष्यातील काळोखी संपेल. संध्याकाळी जेव्हा तू माझं नाव घेऊन शांत होशील, तेव्हा नवं सकाळचं दार उघडेल. कितीही कठीण अडचण आणि अडचण आली, कितीही वेळ लागली, माझं नाव घेत राहा, कारण मी कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तू जिथं जिथं अपयश अनुभवलंस, तिथंच मी यशाचं तोरणा बांधणार आहे. माझ्या कृपेची वेळ आली आहे. आजचा दिवस स्पेशल आहे, कारण तो तुझ्या जीवनातल्या बदलाची सुरुवात आहे. आजपासून 24 तास आणि तुला वाटेल हे असं चमत्कार कसं घडलं. तुला वाटतं की सगळं कधीतरी एकदम सोडून जाऊ शकतं, पण बाळा, मी सांगतो हे असं काही नाही, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पावलांवर आहे. तू मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या का? तू मागणं व्यक्त केलं का? माझ्या दृष्टीने माझ्या इच्छेला आकार देण्यासाठी मी सज्ज आहे. तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी आणि संकट, ते मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून दूर होणार आहे. आता तुला मागे पाहण्याची गरज नाही. तू जितकं मजबूत होशील, तितकं मी तुझ्या दृष्टीने मार्ग सुकर करीन. सर्व अडचणींचं निराकरण माझ्या नावाने होईल. तू विचार तर करत असशील, कधी होईल हे? तर माझं उत्तर, झालं की, आजच झालं की. तुझ्या डोळ्यात पाहून आता मी तुला तुझ्या जीवनात नवा सूर्योदय दाखवणार आहे. जगाने तुला कधीच मोठं समजलेलं नाही, पण स्वामींनी तुला चांगलं समजून घेतलं आहे. जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस, तेव्हा तेच लोक तुला नवा दार देतात. तेच लोक ज्यांनी तुला कमी लेखलं, आता तेच लोक तुझं यश पाहून आश्चर्यचकित होणार आहे, कारण मी तुझ्या आयुष्यात येऊन तुझं सामर्थ्य जागवणार आहे. तू आता आधीच तयार आहेस. तुझं हृदय भरा आशीर्वाद घेत राहा, कारण तुझ्या जीवनातले नवीन यश आता फुलणार आहे. एक पाऊल पुढे टाक आणि माझ्या दृष्टीने सर्व अडचणी जाऊन पुढे रस्ता सुकर होईल. फक्त तुझा आत्मविश्वास आणि माझ्या नावावर विश्वास असावा. मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेसह तुझ्या प्रत्येक भावना जाणतो. तुझ्या कष्टांना मी प्रेरणा ओळखतो आणि प्रत्येक दुःखावर चमत्कार करू शकतो. आता तुझ्या मनात असलेल्या त्या कडवट इच्छांना तुला त्यांचं पूर्णत्व मिळवून देण्यासाठी मी एक सोपा मार्ग दाखवतोय. माझ्या विश्वासाने तुला तुमच्या जीवनातले प्रत्येक अडथळे सहज पार करायला मदत होईल. स्वामी सांगतात, तू ज्या गोष्टींनी संघर्ष करत आहेस, त्याला मी सोपं करून देणार आहे. आता तुझा प्रत्येक शंका दूर होईल. तू कितीही मोठ्या संकटामध्ये अडकलेला असलास, ते संकट आता मागे पडणार आहे. तुला हवं तसं बदल होईल. जन्मभरासाठी तुझ्या मनाच्या गाठी सैल होतील आणि ती नवी ऊर्जा तुला मिळेल. त्यामुळे तुमचं जीवन अजून चांगलं होईल. मी तुला सांगतो, ज्या गोष्टींसाठी तू तडफडला आहेस, त्या आता तुला आरामात मिळतील. तुझं नशीब उजळत जाईल. तू एकटा नाहीस आणि तुझ्या पाठीशी
माझा आशीर्वाद सदैव आहे. तुला वाटतं की सगळं एकदम साधता येणार नाही, पण मी सांगतो, तुझं माझ्या मार्गदर्शनाखाली चालत राहा. सर्व मार्ग खुले होतील. साधी गोष्ट असो किंवा मोठी, ती योग्य वेळेवर पार होईल, कारण तू माझ्या आशीर्वादाच्या छायेत आहेस. तुझ्या हृदयातील इच्छेला शांती आणि समाधान मिळेल. माझं नाव घेत असताना त्याच वेळेला तुझं जीवन चमत्कारी रूप घेईल. जेव्हा तू पूर्ण विश्वास ठेवून मी सांगितलं त्यानुसार जाशील, तेव्हा प्रत्येक गोष्ट एक पाऊल पुढे जाईल. अडचणींना सामना करत असताना तू फक्त विश्वास ठेव. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आता वेळ आहे, तू उभा राहा आणि आपले कार्य सुरू कर. सर्वात आधी स्वामींच्या आशीर्वादाचा स्वीकार कर. स्वामींच्या शब्दांना खरी इज्जत दे आणि नंतरच तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तुला थांबायचं नाही. माझ्या हातात आहे तुझं भविष्य आणि त्यात फक्त यश आहे. तू ज्या ठिकाणी कठीण प्रसंगातून जात आहेस तिथे मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू मला विश्वास दिला आणि त्याच विश्वासावर माझी कृपा तुझ्या जीवनात आकार घेत आहे. तुला हवं असलेलं ते प्राप्त होईल. फक्त तुझ्या धैर्याचं महत्त्व ओळख. माझ्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट तुझ्या जीवनात सोपी होईल. तुझ्या पावलांनी प्रत्येक अडचण पार केली. तुम्ही जे खूप वेळा विचार करत होता ते आता निसंशय साध्य होईल. तुझ्या जीवनात आलेल्या अडचणी त्याच रूप बदलून तुझं यश होईल. माझ्या मार्गदर्शनाने तुझं नशीब वेगळं होईल. तुझ्या कष्टांना आणि प्रार्थनांना तितकं माझं प्रेम आणि आशीर्वाद मिळेल. जिथे एक नवा यशाच्या क्षणाची तयारी होईल. जेव्हा तू फक्त माझ्या नावाने शपथ घेतोस, तुला त्या नशिबाला बदलण्याची शक्यता मिळेल. आता तुला शांततेने विश्वास ठेवायचा आहे. तू एकसारखं प्रयत्न करत राहा. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तेच समज, तुझ्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी साधारणपणे दूर होणार आहेत. तू जे साध्य करू इच्छितोस ते स्वामींच्या कृपेमुळे फुलणार आहे. कधीही त्यावर विश्वास ठेव आणि त्याच कधीही तुझं यश होईल. तू समजू शकशील, ज्यावेळी तूच पुन्हा जोराने रडला होता तिथे आज तुझे मोठं यश उभं असेल. आता सर्व काही सुरळीत होईल. तुला स्वतःला मजबूत ठेवायचं आहे. माझा आशीर्वाद प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टीला तू हवं होतं ती तू मनाशी मागशील. आता ती गोष्ट तुझ्या पावलावर येईल. फक्त तुझ्या विश्वासाची आवश्यकता आहे. तुझ्या नशिबात बदल घडवण्यासाठी फक्त धैर्य ठेवून विश्वास ठेव. तुझ्या जीवनातील अडचणी, संकट आणि निराशा दूर होईल, कारण मी तुझ्यासाठी आशीर्वाद म्हणून नवीन संधी तयार करत आहे. स्वामींच्या कृपेने जे होईल ते सहजपणे होईल. तुला वाटलं की जीवनात काही गोष्टी कधीच साधता येणार नाही, पण स्वामींच्या आशीर्वादामुळे आज तुझं भविष्य बदलणार आहे. तुम्ही योग्य दिशेने वळाल आणि ती 100% यश मिळवाल. तुमच्या जीवनात धाक, शंका आणि भीती सगळ्या निघून जातील. आता केवळ एकच गोष्ट असू दे, ते म्हणजे यश. तू जो विश्वास ठेवशील त्याचप्रमाणे मी तुझ्या जीवनात लवकर बदल आणणार आहे. जगाच्या दृष्टिकोनाने जे अशक्य वाटतं, पण स्वामींच्या आशीर्वादाने ते शक्य होईल. तू कुठेही असशील, माझं कृपेचा प्रकाश तुझ्या आयुष्यात सर्वच परत पसरलेला आहे. तू माझ्या शरणागतीत आला आहेस. आता मी तुझ्या जीवनात एक नवा सूर्योदय दाखवणार आहे. आजपासून तुझ्या प्रत्येक कष्टाला योग्य फळ मिळेल. सर्व अडचणी तुम्ही आता पार केल्या आहेत. आता तुम्ही नवा आरंभ करू शकता. तुम्ही जो विश्वास ठेवला आहे त्याचा फळ तुम्हाला त्वरित मिळेल. तुमच्या जीवनात येणारे चढउतार, तणाव आणि दबाव कमी होतील आणि तुमच्या यशाच्या मार्गावर स्वामींच्या कृपेचा संचार होईल. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टींसाठी कष्ट करत आहेस त्यामुळे थोड्या वेळाने तुझं यश मिळेल, पण या यशाचा मार्ग आधीच मी तयार केला आहे. फक्त तुला त्यात विश्वास ठेवावा लागेल. तुझ्या जीवनात जी अनपेक्षित अडचणी येत आहेत, 3 दिवस ते दूर होऊन
एक नवा दिवस तुझ्या जीवनात येईल. मी तुझ्या सोबत आहे तुझं जीवन उजळवण्यासाठी. तुला वाटतं की ते शक्य नाही का? माझं सांगणं ऐक. ज्या गोष्टींचं तू स्वप्न पाहिलं होतं त्या तुला तेच ते मिळवून देतील. मी तुझ्या मागे एक साध्या वचनापासून ते चमत्कारीपर्यंत तुझ्या जीवनात साकार करतोय. तुझ्या आयुष्यात आता एक नवा वळण येत आहे. सर्व अडचणी नष्ट होऊन एक नवा मार्ग उघडणार आहे. त्यामुळे तू ज्या गोष्टींचा मागोवा घेत आहेस त्या सर्व तुमच्या पावलांवर येतील हे सांगण्याची वेळ आली आहे. स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट सोपी होईल. तुला केवळ विश्वास ठेवायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे. कठीण असलेली प्रत्येक गोष्ट हलकी होईल. त्यामुळे प्रत्येक अडचण जोपर्यंत ते तुझ्या विश्वासाने आणि आशीर्वादाने पार होतं, हे जितकं मोठं वाटतं तितकं लवकर तू त्यावर विजय मिळवणार आहेस. स्वामींनी एक गोष्ट सांगितली आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचं आयुष्य माझ्या पावलांवर ठेवाल त्यावेळेस तुम्ही त्याच मार्गावर चालता जेथे यश निश्चित आहे. हे यश तुम्हाला केवळ इच्छा असूनच मिळणार नाही, तर विश्वास, समर्पण आणि मेहनत यांचा संगम असावा लागेल. तुम्ही जितकी प्रामाणिकपणे काम करत आहात तितकेच मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुमच्या प्रत्येक पावलावर माझ्या कृपेचं आशीर्वाद ठरवतो. संकटाची पर्वा करू नका, कारण ते तुम्ही पार करू शकता. तुम्ही विचार करता की हे सर्व कधी होईल? माझं उत्तर लगेच. तुम्ही अजून काही ठरवलं तरी मी तुमच्याशी असेच करीन. तुम्ही जे हवं आहे ते तुमच्या पावले पुढे कटीन. त्यामुळे जेव्हा तुम्ही विश्वास ठेवून एका निर्णयावर ठाम असता तेव्हा जीवनातले सर्व निर्णय सहजतेने होतात. माझ्या कृपेमध्ये सगळं सोपं होतं आणि ते तुम्हाला एक ताज्या सुरुवातीसारखं वाटेल. तुमच्या जीवनात आलेल्या समस्यांना दूर करणं आणि तुम्ही जे हवं आहे ते मिळवणं हे तुम्हाला माफ सोपं आहे. त्यामुळे जेव्हा तुमच्या हृदयात स्वामींचा विश्वास असतो तेव्हा जगात कुठलीही अडचण मोठी होऊ शकत नाही. माझ्या मार्गदर्शनाखाली चालताना तुम्ही केवळ एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, ते म्हणजे तुमचं ध्येय. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता आणि माझ्यावरही विश्वास ठेवता तेव्हा काहीही असंभव नाही, हे लक्षात ठेवा. बाळा, स्वामींच्या कृपेमुळे तुमच्या जीवनात एक चमत्कारिक बदल होईल. जेव्हा तुम्ही आपल्या इच्छांना सत्यात रूपांतरित करायला तयार असता तेव्हा प्रत्येक इच्छा केवळ 24 तासात पूर्ण होऊ शकते. स्वामींच्या वचनाची महती अशी आहे की ज्यांनी कोणत्याही अडचणीला मागे सोडून तुझ्या जीवनातला सर्वात चांगला मार्ग दाखवला आहे. स्वामींचा आशीर्वाद घेताच जीवनाची दिशा बदलते आणि तुम्हाला लगेच यशाची प्राप्ती होते. त्याचं वचन एक नवा मार्ग दाखवणार आहे. जीवनाच्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाणे आणि प्रत्येक संकटाला समजून घेऊन त्यावर विजय मिळवणे हे सगळं स्वामींच्या आशीर्वादाने शक्य होईल. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे वाढती आशा आणि प्रगतीच्या रस्त्यावर तुम्ही पुढे चालत जाल. आता तुम्हाला नवा प्रकाश मिळेल जिथे तुम्ही सर्व अडचणींना पार करताना पाहात. तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते आता तुमच्या दृष्टीसमोर येणार आहे. तुमच्या कष्टांना, समर्पणाला आणि स्वामींच्या आशीर्वादाला समर्पित होऊन तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकाल. जेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला आहे तेव्हा कधीच हार मानू नका. प्रत्येक प्रार्थनेची, प्रत्येक कृपेतली शक्ती तुम्हाला एक नवा जीवन आणि समृद्ध भविष्य देईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन बदलून जाईल आणि सर्वात सुंदर आयुष्य उभं होईल. स्वामींच्या कृपेमध्ये विश्वास ठेवा. तुमचं जीवन, तुमच्या कष्टांचं फळ आणि तुमच्या समर्पणाचं श्रेय या सर्वांमध्ये स्वामींचा हात आहे. जर तुम्ही स्वामींच्या कृपेचा स्वीकार केला तर तुमच्या आयुष्यातील अडचणी स्वतःच सोडू शकतात. जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवता, जोपर्यंत तुम्ही मनाशी ठरवता की तुम्ही यश मिळवणारच, त्यावेळी स्वामी तुमच्याशी पाठीशी आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही ज्या गोष्टींवर विचार करत आहात त्याला मी सत्य रूपात देईन. तुम्ही एक पाऊल उचलला की मी तुमच्यासोबत 15 पाऊलं या त्यापेक्षा जास्त चालेन. एकमेकांच्या विश्वासावर आपलं भवितव्य सजवूया.
तेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी येतात तेव्हा त्या अडचणींना समजून घ्या, कारण त्या तुम्हाला एक अशी शक्ती देण्याचं साधन असतात. स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक अडचण पार होईल. प्रत्येक गोष्टीला सोपं करणे हे स्वामींचं कार्य आहे. फक्त तुम्ही त्यांचा विश्वास ठेवा. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही ज्यात विश्वास ठेवता ते तुम्ही प्रत्यक्षात आणू शकता. कितीही मोठे किंवा लहान अडथळे असो, स्वामी सोबत आहेत आणि त्या तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. तुम्ही फक्त मनाशी ठरवून काम करत राहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या कार्याची गती वाढेल आणि तुम्ही लवकरच तुमचं ध्येय गाठाल. जेव्हा तुम्ही माझ्या मार्गदर्शनाखाली पुढे जाल, स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वतःला नव्याने पाहाल, तुमचं भविष्य आजपासूनच उज्ज्वल होईल. तेव्हाच विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या एक संधी आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही त्यांना सकारात्मकतेने पेलू शकता आणि त्यावर विजय मिळवू शकता. स्वामी म्हणतात, ज्यावेळी तुमचं मन स्पष्ट होतं आणि तुम्ही केवळ विश्वास आणि समर्पणातून मार्गदर्शन स्वीकारता, त्यावेळेस मी तुमच्या सर्व इच्छांना आकार देईन. तुम्ही जे इच्छिता ते लवकरच तुमच्या समोर येईल. तुम्ही जी कृती केली ती प्रत्यक्षात येईल आणि त्यासाठी कोणतीही अडचण नसेल. विश्वास ठेवा, प्रत्येक ध्येय साध्य होईल. तुम्ही फक्त माझ्या मार्गावर पाऊल ठेवावं लागेल. त्याच वेळी तुम्ही एक नवा विश्वास आणि ध्येय मिळवाल. तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करत आहात त्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला मिळेल. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन एक नवा दिशा घेईल. जिथे तुम्ही सकारात्मक बदल पाहाल, तुमच्या मनातील शंका आणि अनिश्चितता तुम्हाला दूर होतील. स्वामींचं वचन असं आहे की जेव्हा विश्वास असतो तेव्हा कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. तुम्ही जे स्वप्न पाहिलं आहे ते शक्य आहे. फक्त त्यात विश्वास ठेवा आणि मी तुमच्याशी आहे. स्वामी सांगतात, तुम्ही ज्या गोष्टींची इच्छा केली होती ती लवकरच प्रत्यक्षात येईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही जितकं प्रयत्न करत राहाल तितकेच तुम्हाला यश मिळेल. तुमचं ध्येय साध्य होईल. तुमचं जीवन उजळेल. फक्त स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून तुमचं कार्य पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुम्ही ज्या कष्टांना धाडसाने समोर गेलात, जे कष्ट आता तुम्हाला फुलांच्या रूपाने फळ देतील. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन सुसंस्कृत आणि समृद्ध होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही ज्या संकटातून जात आहात त्या संकटाचा काहीही उपयोग नाही. तुमच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख, समृद्धी आणि शांती येईल. हे शब्द ऐकताना आपल्याला थोडं आश्चर्य वाटतं, कारण जीवनात जेव्हा संकट येतात तेव्हा आपल्याला विश्वास ठेवणं कठीण होऊ शकतं. पण जेव्हा स्वामी समर्थ आपली दिशा दाखवतात तेव्हा मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. स्वामी समर्थ नेहमीच म्हणत असतात की धीर धर, विश्वास ठेव आणि माझ्या आशीर्वादाचा अनुभव घे. ज्यावेळी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी सर्वात मोठा संघर्ष येतो त्यावेळी आपल्याला स्वामी समर्थांचं स्मरण करा. स्वामी समर्थ म्हणजे एक अशी ऊर्जा आहे जी आपल्याला पुढे जाण्याची, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देते. कधीकधी आपल्याला वाटतं की आयुष्यात काही साधता येत नाही, पण स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक कठीण प्रसंग सोडवता येतो. त्यांचा विश्वास जपला की ते स्वतःच आपल्या जीवनात चमत्कारिक बदल घडवतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आध्यात्मिक शक्तीने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. त्यांनी एकच वचन दिलं आहे, जो तो प्रामाणिकपणे माझ्या शरण येईल त्याचं जीवन परिवर्तन होईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद हे एक अमूल गिफ्ट आहे, जे एक त्यांच्या कृपेला साकार करण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट पाहिजे, पूर्ण विश्वास. कधीकधी आपल्याला अशा काळात आपली इच्छा पुरी होईल असं वाटतं, पण काही कारणामुळे ते साध्य होत नाही. पण स्वामी समर्थांनी सांगितलं आहे, त्याच वेळी तुमच्या मनाच्या गडबडीत आणि धावपळीमध्ये तुम्हाला माझा आशीर्वाद हवा आहे, जेणेकरून तुम्ही इच्छाशक्ती योग्य मार्गाने जात राहील. हे सर्व काही कसं घडेल? स्वामी समर्थ आपल्या आशीर्वादाच्या रूपाने हवं असलेलं मार्गदर्शन आपल्याला देतात, पण ते साध्य करण्यासाठी आपल्याला त्यांचा विश्वास
आणि त्यांचा मार्गदर्शन हवं आहे. त्या मार्गावर जाऊन आपल्याला संपूर्ण विश्वासाची माया प्राप्त होईल. आपली इच्छा पूर्ण होईल. एकच गोष्ट आवश्यक आहे, स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा. ज्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज आहे तेव्हा साध्य शब्दात सांगितलं जातं, माझ्याकडे नतमस्तक हो आणि आपली इच्छा पूर्ण होईल. स्वामी समर्थ या शब्दांमध्ये दडलेली ताकद आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल भविष्य दाखवते. आपल्या कर्तव्यासाठी समर्पण असं राहावं. आपल्याला जितका विश्वास स्वामी समर्थांवर असेल तितकं आपल्याला जीवनात चमत्कारिक बदल होईल. आपल्या जीवनात स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या प्रगतीला दिशा देतो. जेव्हा आपल्याला सर्व मार्ग अंधारलेले वाटतात तेव्हा स्वामी समर्थ त्यांच्या प्रकाशाने आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्याच्या कृपेने आपली प्रत्येक इच्छा हवी असं साधता येते. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं मन आणि शरीर ताजेतवाने ठेवायला माझ्या कृपेचा अनुभव घ्या. हे असं घडतं आणि हे पूर्णपणे शक्य आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादात इतकी ताकद आहे की आपल्याला काय हवं आहे हे सहज मिळवता येते. त्यांच्या शब्दांच्या अशा गोड आणि शक्तिशाली प्रभावामुळेच आपण शांती, समृद्धी आणि सुखी जीवन मिळवू शकतो. यांच्या कृपेचा अनुभव घेतल्यावर जीवनात अनेक अडचणी सहज पार पडतात. जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वामी समर्थ आपल्याला योग्य दिशा देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यांना विश्वास ठेवल्याने आपले जीवन बदलू शकते. त्यांच्या आशीर्वादाने मनाची शांती आणि संतोष मिळवता येते, जे जीवनाच्या अनेक समस्यांमध्ये प्रकाश टाकतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला हे लक्षात येते की जीवनातील प्रत्येक क्षणाचा असतो एक गोड अर्थ. जेव्हा आपण त्यांचा विश्वास पूर्णपणे स्वीकारतो तेव्हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा उपयोग साधून आपले जीवन समृद्ध करायला सुरुवात होते. कधीकधी आपल्याला वाटतं की या जीवनात सर्व काही लहान गोष्टीवर आधारलेलं असतं, पण स्वामी समर्थ हे स्पष्ट करतात की आपल्या अंतःकरणाची शुद्धता आणि विश्वास हाच खरा आधार आहे. ज्यावेळी आपण आपल्या सर्व इच्छांवर मात करायला सुरुवात करतो तेव्हा जीवनातील संपूर्ण आनंद आपल्याला मिळतो. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुमचं मन स्वच्छ आणि शुद्ध असतं तेव्हा देवाची कृपा आपल्यावर नक्कीच होईल. एकदा आपण या सत्याचा अनुभव घेतला की आपला मार्ग बदलतो. आपल्याला काय हवं आहे ते आपोआप मिळतं. जीवनातील प्रत्येक अडचण आणि कठीण प्रसंग समोर दिसतो, पण त्यातून मार्गदर्शन करणे स्वामी समर्थांचं असतात. आपल्या मनाची समज आणि शुद्धता वाढवण्यासाठी स्वामी समर्थांची कृपा ही आवश्यक आहे. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांचा आध्यात्मिक आणि मानसिक आधार आपल्याला दिला आहे, ज्यामुळे आपल्या जीवनात सुख आणि समाधानाच्या नवीन शक्यता उभ्या राहतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आपले प्रत्येक निर्णय प्रगल्भ आणि शुभ होतात. जेव्हा आपल्याला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अनुभव होतो तेव्हा आपल्याला कळतं की जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. आपल्याला सर्व इच्छांची पूर्तता स्वामी समर्थांच्या कृपेने होईल. त्यांच्या आशीर्वादाच्या रूपाने दिलेली ऊर्जा आपल्याला सक्षम बनवते, केवळ आयुष्यात थोडीच नाही तर मोठ्या प्रमाणावर बदल घडवण्यासाठी. म्हणूनच प्रत्येकाच्या मनाशी एकच गोष्ट ठरवा, स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि त्यांचा आशीर्वाद जीवनात घ्या. ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, तुमच्या हरवलेल्या इच्छांना पूर्ण करतील आणि तुम्हाला एक नवीन आयुष्य मिळवून देतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जे हवं आहे ते तुमच्याकडून आणि माझ्याकडून मिळवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपले मन आणि आत्मा त्यांच्या आशीर्वादाने भरलेले असतात. या विश्वासामुळे आपल्याला जीवनात एक गहन शांती आणि समाधान मिळते. त्यामुळे स्वामी समर्थांच्या वचनावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला काय हवंय ते मिळवता येतं. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर शांततेची आणि समृद्धतेची अनुभूती घेऊ शकतो. त्यांची कृपा आपल्याला सर्व अडचणी पार करण्याची ताकद देईल.
तुमचं जीवन त्यांच्या आशीर्वादाने बदलू शकतं. त्यांचा विश्वास आणि प्रेम जपून तुम्ही काय हवं ते साधता येईल. जीवनातील चढ उतार स्वामी समर्थांच्या कृपेने थांबतात आणि त्याच्या मार्गावर विश्वास ठेवून तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. म्हणूनच स्वामी समर्थांची उपासना करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनात तुमच्या जीवनाला नवा रस्ता दाखवा. त्यांनी दिलेल्या कृपा, आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे आपल्यासाठी एक अमूल्य गिफ्ट आहे. त्यांच्या कृपेने तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला एक सुखी, समृद्ध आणि संतुष्ट जीवन मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अनुभव घेताना आपल्याला हे स्पष्टपणे जाणवते की जीवनात काहीही अशक्य नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली इच्छा लवकरच पूर्ण होईल. हे गोड सत्य सत्यात परिवर्तित होईल. कधीकधी आपल्याला वाटतं की आपली किमान चांगली गोष्टसुद्धा साधता येत नाही, पण स्वामी समर्थ हे आपल्याला नेहमी सांगतात, कठीण वाटेवर जात असताना माझा आशीर्वाद आपल्यासोबत असावा, तुमचं जीवन उजळेल. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या शरणागतीला आल्यानंतर तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळवणे कठीण होणार नाही. हे त्यांचे शब्द खूप शक्तिशाली आहेत. ते तुम्हाला आपल्या सांगत आहेत ते जीवनाच्या प्रत्येक पैलूवर जेव्हा आपण त्यांना समर्पण करतो तेव्हा प्रत्येक अडचण दूर होईल आणि जीवनात एक नवीन सूर्योदय होईल. स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेणारा प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन एक नवा प्रकाश अनुभवतो. जेव्हा आपली इच्छा संपूर्ण होते तेव्हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या जीवनात प्रकट होतो. तेच आपल्याला नवा मार्ग दाखवतात. ते आपल्याला समजावून सांगतात की तुमचे मन स्वच्छ आणि शुद्ध असावे. त्यांच्या कृपेने जीवनातील प्रत्येक वळणावर एक नवीन स्फूर्ती मिळवता येते. यांचा आशीर्वाद असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात येणाऱ्या संकटाचा सामना हसत हसत करता येतो. स्वामी समर्थांच्या कृपेचा परिणाम म्हणजे केवळ ऐश्वर्य किंवा संपत्तीच नाही, तर आंतरिक शांती, प्रेम आणि समृद्धी आहे. जेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुमचं जीवन एका नवीन अध्यायाची सुरुवात करते. स्वामी समर्थांच्या या शब्दांचा गोड अर्थ जीवनातील प्रत्येक वळणावर आपल्याला साकार होतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते आणि ज्या गोष्टींना आपण कधीच साध्य मानलं नव्हतं त्या साधता येतात. त्या स्वामींच्या समर्थांच्या कृपेने आपले जीवनशक्ती वधारते. त्याचे गोड आणि सशक्त रूप आपल्याला दिसते. एक विश्वास ठेवून त्या आशीर्वादाच्या मार्गावर चालत राहा आणि स्वामी समर्थ आपल्याला जे हवंय ते देतील. ज्यावेळी आपली इच्छा पूर्ण होईल तेव्हा आपल्याला कळेल की स्वामी समर्थ हे आपल्याला जीवनात केवळ एक गुरु नाहीत, तर एक दयाळू, कृपाळू पंत आहेत, जे आपल्याला कधीच एकटं सोडत नाहीत. त्यांच्या आशीर्वादाने जीवनाच्या प्रत्येक कड्यावर आपला मार्ग उजळत जातो. स्वामी समर्थांच्या कृपेचा विश्वास ठेवून आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. त्याच्या कृपेने आपली जीवनयात्रा सोपी होईल. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या आशीर्वादाच्या पावलावर पाऊल टाका. स्वामी समर्थांचे वचन आहे की जो माझ्या शरण येईल त्याचं जीवन पूर्णपणे बदलते. त्यांचे आशीर्वाद हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला एक नवा अर्थ देतात. जेव्हा आपल्याला वाटते की प्रत्येक गोष्ट थांबलेली आहे तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला नवा मार्ग दाखवतात. त्यांच्या कृपेने आपल्याला ते सर्व काही मिळवता येते जे आपल्याला जीवनात हवं असतं. त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला मनाच्या गडबडीतून बाहेर पडण्याची संधी मिळते. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं मन शांत आणि स्थिर ठेवा, माझी कृपा तुमच्यावर सदैव राहील. हे वचन एक सत्य आहे. जीवनात जेव्हा आपल्याला ध्येय साध्य करायला अवघड वाटतं तेव्हा त्याचं स्मरण केल्याने आपल्याला धैर्य आणि साहस मिळतं. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अडचण सोडवली जाऊ शकते आणि प्रत्येक इच्छा एका नवीन आशेने पूर्ण होऊ शकते. त्यांचा विश्वास आणि आशीर्वाद हे आपल्या जीवनाचे शाश्वत साथी आहे. स्वामी समर्थ आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक संधी म्हणून पाहतात. जेव्हा आपल्याला अडचणीचा सामना करावा लागतो तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की त्या अडचणीमध्येही आपली प्रगती आहे. कठीण वेळा
ही आपल्या मनाचा बल आणि आत्मविश्वास सत्तापत्रे. त्यामुळे ती स्वामींचे समर्थांचे वचन आपण आपल्या जीवनात अनुभवतो. त्यांच्या सजीवाने आणि आशीर्वादाने जीवनात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा उच्चार एक वेगळा होत जातो. त्यांच्या कृपेने आपल्या कष्टांना फळ मिळते. आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी स्वामी समर्थांचा विश्वास आपला आवश्यक आहे. स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, जेव्हा तुमचं मन ठरवलेलं असतं तेव्हा मी तुमच्याशी आहे. हे शब्द आपल्याला धैर्य देतात आणि आपल्याला शिकवतात की आपल्याला काहीच हार मानण्याची गरज नाही. जेव्हा आपचं आणि समर्पित होऊन स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनामध्ये सर्व काही साधता येतं. स्वामी समर्थ आपल्या जीवनाचा प्रवास सुकर आणि फलदायी करतात. त्यांच्या आशीर्वादाने जेव्हा आपल्याला वाटतं की सर्व मार्ग बंद झाले आहेत तेव्हा त्यांच्या कृपेने नवीन रस्ता खुला होतो. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या मनाचे अंधकार दूर होतात आणि प्रकाशाच्या मार्गावर जाऊन जीवन साधता येतं. स्वामी समर्थ आपल्याला या जीवनात प्रत्येक पावलावर एक नवीन दिशा दाखवतात. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने आपल्याला जीवनात मिळवायचं असलेलं सर्व काही साधता येतं. त्यांच्या आशीर्वादाच्या मदतीने आपल्याला योग्य दिशा मिळते आणि आपली इच्छा पूर्ण होण्यास विलंब होत नाही. ते म्हणतात, मनुष्याचे कर्तव्य आहे की तो स्वतःला शुद्ध करून शरणागती स्वीकारून माझ्या आशीर्वादाचे लोभ आणि लाभ घेता येईल. स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये एक विलक्षण शक्ती आहे जी आपल्याला नवा उत्साह आणि सकारात्मक बदल देतात. त्यामुळे त्यांचा विश्वास ठेवा आणि आपल्या जीवनाची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेताना आपण एक नवा आत्मविश्वास मिळवतो. जेव्हा आपण त्यांचा मार्गदर्शन स्वीकारतो तेव्हा आपले जीवन एक नवा दिशा घेतं आणि आपली प्रत्येक इच्छा तीव्रतेने पूर्ण होऊ लागते. आपण माझ्या स्मरण आणि शरण आल्यावरती मी तुमच्या आयुष्याला अनंत शक्यता देईन असे स्वामी समर्थ यांनी सांगितलं आहे. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आपले जीवन त्यांच्या आशीर्वादाने एक नवीन पंख घेऊन उडेल. जीवनातील प्रत्येक क्षणाला मूल्य देण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्याला प्रचंड शक्ती आणि प्रेरणा देईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला जीवनाच्या प्रत्येक कडावर नवा विश्वास मिळतो. त्यांचा आशीर्वाद, त्यांचा प्रेमळ मार्गदर्शन आणि त्यांचे शब्द आपल्याला सोडून देत नाहीत. जेव्हा आपल्याला वाटतं की सर्व काही संपलं आहे तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, कधीही निराश होऊ नका, कारण तुमचं जीवन मी ठरवलेलं आहे. तुमचा मार्ग मी दाखवणार आहे. त्यांच्या या शब्दामध्ये इतकी शक्ती आहे की आपल्याला पुन्हा उभं करायला सक्षम बनवते. आयुष्यात अनेक वेळा आपल्याला वाटतं की काही गोष्टी साधता येत नाही, परंतु स्वामी समर्थांच्या कृपेने ही विश्वास आणि सामर्थ्य आपल्याला निर्माण होतात. त्यांचे आशीर्वाद जेव्हा हृदयात दिले जातात तेव्हा आपल्याला जगाच्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या कठीण क्षणामध्ये तुमचा विश्वास तुमच्या यशाच्या मार्गावर ठरवेल असे स्वामी समर्थ नेहमी सांगतात. स्वामी समर्थ म्हणतात, आपल्या जीवनातील प्रत्येक पावलावर आपल्याला दिशा ठरवते. त्यामुळे या दिशांना त्याने दिलेला मार्ग नवा असतो, पण तो सोपा असतो, जेणेकरून आपल्याला स्वतःची खरी क्षमता समजून येते. त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्या जीवनाचा एक आधारस्तंभ आहे. त्यांचा विश्वास घेतल्यावर आपल्याला प्रत्येक अडचणीवर विजय मिळवता येतो. ते म्हणतात, जेव्हा तुम्ही मी सांगितलेल्या मार्गावर चालता तेव्हा सर्व काही साधता येतं. जेव्हा स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, तुम्ही काय हवं आहे ते साधा, मी तुमच्या पाठीशी आहे, तेव्हा ते फक्त शब्द नक्कीच नाहीत, तर त्यात आनंदशक्ती लपलेली आहे. ते आपल्याला प्रकट होणाऱ्या प्रत्येक संकटात मार्गदर्शन देतात. आपल्या जीवनात नेहमी काही साध्य करायचं असतं तेव्हा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या आशीर्वादानेच आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर आपल्याला सहज मात करता येते. जीवनाच्या कठीण वळणावरही त्यांच्या आशीर्वादाने आपला मार्ग स्पष्ट होतो. ते आपल्याला सांगतात, जेव्हा तुम्ही माझ्या शरण जालात तेव्हा मी तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करेन.
आणि तुमचं जीवन समृद्ध करून. त्यांच्या वचनामध्ये एक अप्रतिम शक्ती आहे जी आपल्याला योग्य मार्गावर चालवते. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने आपल्याला केवळ ऐश्वर्यच नाही तर मानसिक शांती आणि आत्मिक समाधान देखील मिळते. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला एक नवीन दिशा आणि जीवनाच्या नवीन उद्देशाचा अनुभव होतो. माझ्या शरणागतीने तुमचं जीवन उज्ज्वल होईल असे ते नेहमीच सांगतात. ते आपल्याला जीवनाचा सर्वात मोठा आधार बनवतात आणि त्यांच्या कृपेने आपली प्रत्येक इच्छा, प्रत्येक आकांक्षा पूर्ण होऊ शकते. त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षणाचा खरा अर्थ समजतो. स्वामी समर्थांची कृपा आपल्याला अशा प्रकारे जीवन जगायला शिकवते की आपण स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न सत्यात उतरवता येते. ते आपल्याला सांगतात की जेव्हा तुम्ही हृदयापासून पूर्ण विश्वासाने माझ्याकडे येता तेव्हा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. स्वामी समर्थांचं वचन हे असं आहे की आपल्याला केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमचं जीवन बदलण्यासाठी तुमचं मन माझ्या वचनावर विश्वास ठेवा असं ते सांगतात. स्वामी समर्थ आपल्याला समजवतात की जीवनातील प्रत्येक अडचण एक संधी आहे जी आपल्याला समृद्ध बनवते. जेव्हा आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो तेव्हा जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला एक नवा मार्ग दिसतो. त्यांच्या कृपेने आपल्याला सर्व काही साधता येतं. प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने खुला होतो. त्यांचे आशीर्वाद म्हणजे एक शक्तिशाली साधना आहे जे आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणू शकते. ते आपल्याला शिकवतात की तुम्ही तुमच्या जीवनाला उज्ज्वल बनवू इच्छित असाल तर तुमचा विश्वास आणि ध्येय स्पष्ट ठेवा आणि मी तुमच्याशी आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला जीवनात जी काही गोष्ट साधता येईल ती पूर्णपणे बदलून जाते. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला योग्य दिशा मिळते. त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांची शरण घेतल्यावर आपला मार्ग सुकर होतो. ते नेहमी सांगतात जेव्हा तुम्ही मी सांगितलेल्या मार्गावर पाऊल ठेवता तेव्हा तुमचं जीवन आनंदाने भरून जातं. स्वामी समर्थ म्हणतात आपल्याला कधीच निराश होऊ नका. त्यामुळे हे शिकवतात त्यांच्या आणि आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक अडचण पार करण्याची शक्ती मिळते. जेव्हा जीवनाच्या कठीण वळणावर जातो तेव्हा त्यांचा विश्वास आणि मार्गदर्शन आपल्याला शिकवतात पुन्हा पुन्हा उभं राहतात. तुमच्या विश्वासामुळे तुमचं जीवन बदलू शकते. त्यामुळे असे नेहमी सांगतात स्वामी समर्थांचे शब्द हे एक शक्तिशाली संजीवनी रसायन आहे जे आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर करू शकतात. ते म्हणतात तुम्ही प्रत्येक गोष्टीला मनाशी स्वीकारा आणि माझ्या कृपेने जीवन सोपे होईल. स्वामी समर्थ आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत हवी असलेली दिशा दाखवतात. ते आपल्याला सांगतात की माझ्या शरण येणाऱ्या मी कधीच अडचणीत सोडणार नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षणाचा खरा अर्थ समजतो आणि आनंद समजतो. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला जीवनातील संधी समजतात. जेव्हा जीवनातील कधीही कठीण परिस्थिती समोर येते तेव्हा आपल्याला त्याच्या आशीर्वादाने चांगला मार्ग मिळतो. जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगाला स्वामी समर्थ आपल्याला संधी म्हणून पाहायला शिकवतात. त्यांचा विश्वास घेतल्यावर आपल्याला जीवनात मिळवायचा असलेले असे सर्व काही साधता येतं. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला केवळ शारीरिक शक्तीच नाही तर मानसिक शांती आणि आत्मविश्वासही मिळतो. ते आपल्याला शिकवतात की जेव्हा तुमचं मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा तुमचं जीवन आनंदी आणि समृद्ध होईल. स्वामी समर्थ त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अडचणीवर मात करता येते. त्यांच्या आशीर्वादाने आपला जीवन प्रवास अधिक सुंदर आणि यशस्वी होतो. ते सांगतात तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं ध्येय ठेवून काम करा, मी तुमच्याशी आहे. त्यांचा विश्वास आपल्याला पुढे जात राहण्यासाठी प्रेरणा देतो. त्यांच्या कृपेने जीवनात आपल्याला जे हवं आहे ते मिळवता येतं आणि प्रत्येक चांगली गोष्ट आपल्याला मिळते. स्वामी समर्थांच्या वचनानुसार आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल असते. त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा अडथळा नाही. तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट चांगली होईल, फक्त विश्वास ठेवा असे ते सांगतात. त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे आपल्याला योग्य वेळेत
योग्य गोष्टी मिळवून देतात. त्यांच्या कृपेने जीवनाचे प्रत्येक वळण एक नवीन आशा निर्माण करते. स्वामी समर्थ हे आपल्याला जीवनातील मार्गदर्शक आहे. ते आपल्याला अडचणीवर विजय मिळवून देतात. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला जीवनाची खरी समृद्धी आणि आनंद मिळतो. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक नवा धाडसी दृष्टिकोन मिळतो. जेव्हा आपल्याला वाटतं की आयुष्य कठीण आहे, तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला साहस मिळतं. तेव्हा तुमचं मन शांत असतं आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता. तेव्हा तुमचं जीवन बदलतं. हे स्वामी समर्थांचे वचन आहे. ते आपल्याला शिकवतात की आपल्या मनाची शांती आणि सकारात्मकता प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी महत्त्वाची आहे. आणि ते स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही जे काही करू इच्छिता ते तुम्ही करू शकता. फक्त मी तुमच्याशी आहे. हे वचन आपल्या शक्ती देते आणि विश्वास वाढवते. त्यांच्या आशीर्वादामुळे आपली इच्छा केवळ साध्य होत नाही, तर ती पूर्णपणे साधता येते. जीवनाच्या प्रत्येक समस्येवर आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य उत्तर मिळते. ते आपल्याला सांगतात, माझ्या शरण आल्यानंतर तुमच्या जीवनात काहीही अशक्य नाही. तर आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असेच प्रेमळ स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर आताच याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.